अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यात आपण जास्तीत जास्त उपासना, व्रत वैकल्य, त्याचप्रमाणे पूजा विधी केल्या जातात. त्याचप्रमाणे आपण भगवान शंकर, महादेव, विष्णू, श्री स्वामी समर्थ महाराज, आपले कुलस्वामी यांची आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात. श्रावण महिना हा पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात आपण आपल्या कुलस्वामिनीची देखील सेवा करायची आहे. ही सेवा म्हणजे श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात नक्कीच आपण आपल्या देवीची ओटी भरू शकतो आणि ही सेवा केल्याने आपल्या घरात नक्कीच सकारात्मक लहरी तयार होतात, आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांमध्ये देखील प्रगती होते आणि देवीचे आपल्या पाठीशी अखंड राहतात. त्याचप्रमाणे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती देखील होते. यामुळे आपण या श्रावण महिन्यात नक्कीच आपल्या कुलस्वामीची, अन्नपूर्णा मातेची किंवा तुमची इतर कोणतीही कुलस्वामी असू दे, रेणुका माता असू दे, तुम्ही या देवीची ओटी आपल्या घरच्या घरी भरू शकता. तुम्हाला जर देवीच्या मंदिरात जाणे शक्य झाले तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन श्रावण महिन्यात ओटी भरू शकता. आपल्या घरातल्यापेक्षा मंदिरात नेहमी सकारात्मक वातावरण जास्तीत जास्त प्रमाणात असते. तेथील वातावरण अतिशय शुद्ध आणि पवित्र असते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही मंदिरात जाऊन देखील ही सेवा करू शकता. जर तुम्हाला काही कारणास्तव मंदिरात जाणे किंवा तुमचे कुलस्वामीचे गाव जर लांब असेल, तिथे जाणे शक्य नसेल, तर तुम्ही ही ओटी तुमच्या घरी नक्कीच भरू शकता. फक्त श्रावण महिन्यात आपण ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे आणि आपल्या कुलस्वामिनीची ही सेवा आपण केलीच पाहिजे. तर ही ओटी आपण कशी आणि केव्हा भरावी आणि ओटीसाठी कोणते साहित्य वापरावे आणि हे साहित्य वापरण्याचे महत्त्वाचे कारण काय, याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो, ओटी भरत असताना आपण ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे हे आता पाहणार आहोत. मैत्रिणींनो, या श्रावण महिन्यात तुम्हाला जर तुमच्या देवीच्या ओटी भरायची असेल तर तुम्ही याप्रमाणे नक्की ओटी भरा. कधी भरावी तर श्रावणातील मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण आपल्या देवीची ओटी भरू शकतो. श्रावण महिना हा पवित्र असल्यामुळे आपण जर आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरणे शक्य झाले नाही तर पवित्र वार म्हणजे सोमवार आणि गुरुवार या दिवशी आपण देवीची ओटी नक्कीच भरू शकतो. देवीची ओटी भरण्यासाठी आपण कोणकोणते साहित्य घ्यावे, तर अगदी काही जास्तीत जास्त घेणे शक्य नसेल तर या गोष्टी तरी किमान आपण नक्की घ्याव्या. आपण देवीची ओटी भरण्यासाठी आपण सुती किंवा रेशमी साडीच घ्यावी. आता तुम्ही म्हणाल, हीच साडी का घ्यायची, बाकीची साडी का चालत नाहीत? तर या गोष्टीचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस आपण देवीला सुती किंवा रेशमी साडी घेतो तेव्हा देवीकडील सात्विक लहरी, सकारात्मक लहरी धरून ठेवण्याची क्षमता या साडीमध्ये असते. म्हणून ही साडी आपण देवीला नेसवावी आणि आपण जेव्हा ही साडी नेसवतो तेव्हा आपल्याला देवीची ओटी देखील भरता येते. त्यानंतर आपण आपल्या दोन्ही हातामध्ये साडी घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्या साडीवर खण म्हणजेच ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपण नारळ ठेवायचा आहे आणि देवीसमोर अशा पद्धतीने उभं राहायचं आहे. व्हिडिओत दाखवलेले जी इमेज आहे त्याप्रमाणे तुम्ही उभं राहायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण नारळाची शेंडी देवीकडे करायची आहे. आपण आपल्या हातातील सर्व साहित्य आपल्या आणि देवीच्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहायचे आहे. यामुळे देवीच्याकडून येणारे सकारात्मक लहरी आपल्याला प्राप्त होतात. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये इमेज दाखवलेली आहे त्या इमेजमध्ये आपण असे उभारल्याने आपल्याला काय काय फायदे होतात याबद्दलची माहिती आहे. तो व्हिडिओ तुम्ही थांबवून त्या ठिकाणची इमेज तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि आपण असे का उभारावे याबद्दलची माहिती देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि देवीकडून चैतन्य मिळावे, अगर आपली कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देवीकडे आपण मागणं मागायचं आहे आणि आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी म्हणून आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे. यानंतर साडी, खण, नारळ आपण देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे. यानंतर आपण तांदूळ घ्यावेत आणि तांदळाने 5 किंवा 7 वेळा आपण ओटी भरावी. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळच का वापरावे, तर तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण करणे व प्रक्षेपण करण्यास तांदूळ हे धान्य अग्रेसर असते.
यामुळे आपण देवीची ओटी भरताना तांदूळ हे धान्य वापरूनच आपण देवीची ओटी भरायची आहे. आता आपण ही ओटी देवीजवळ किती वेळ ठेवायची, तर ही ओटी आपण देवीजवळ सकाळी भरली असेल तर दिवसभर आणि रात्री भरली असेल तर रात्रभर आपण ही ओटी देवघरासमोर ठेवू शकतो किंवा देवीसमोर ठेवू शकतो. तर आता या ओटीचे काय करायचे, तर ज्या ठिकाणी आपण ओटी ठेवली आहे त्या ठिकाणी आपण नमस्कार करायचा आहे आणि ही ओटी आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि यातील साडी आपण नेसायची आहे. या साडीत सकारात्मक लहरी असतात, त्यामुळे ही साडी आपण इतर कोणालाही देऊ नये. ही साडी आपणच नेसावी. मग नारळ काय करायचे, तर नारळ आपण नारळाचा प्रसाद करून खायचा आहे आणि यानंतर आपण जर देवळात ओटी भरली असेल तर नक्कीच आपण ही ओटी तिथेच अर्पण करायची आहे किंवा मग तेथील भटजी परत देत असतील तर आपण देवींच्या चरणाचा स्पर्श करून ही ओटी आपण घरात आणू शकतो आणि ह्या साडीचा वापर आपणच करायचा आहे. इतर कोणालाही ही साडी द्यायची नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही फक्त या 4 वस्तू वापरूनच ओटी भरायची का, तर तसं नाही. तुम्हाला जर शक्य असेल, तुमची जर परिस्थिती असेल तर तुम्ही इतर वस्त्र अलंकार देखील मातेला अर्पण करू शकता. तुम्ही ओटी भरताना मातेला जोडवी, मंगळसूत्र, गजरा, बांगड्या, वेणी, फळे, फुले या गोष्टी देखील ओटी भरताना तुम्ही अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तांबूलविडा देखील मातेला अर्पण करू शकता. याच प्रकारे तुम्ही जर देवीची ओटी भरली तर तुम्हाला नक्कीच मातेचे आशीर्वाद मिळतील. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर या गोष्टी म्हणजे साज शृंगार करून जर ओटी भरणे शक्य नसेल तर किमान तुम्ही रेशमी साडी, नारळ, अखंड आणि तांदूळ या 4 गोष्टी वापरून सुद्धा तुम्ही मातेची ओटी भरू शकता. अशा प्रकारे ओटी भरल्याने नक्कीच आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते. माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील मिळतात आणि आपल्या घरात कधीही धनधान्याला तसेच पैशाला कधीच कमी पडत नाही. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.